ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आजपासून आपण बघणार आहोत उमा संहिता. शिव आणि पार्वतीचे अद्भुत असे चरित्र आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. साठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान शंकरांचे मंगलमय परमचरित्र हे भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे आहे. तुजींचे चरित्र सांगताना सतकुमारांनी सांगितलं की व्यासजी एकदा वसुदेव पुत्र श्रीकृष्णाकडे पुत्र प्राप्तीसाठी तप करण्यास कैलास पर्वतावर गेले असताना तेथे एका शिकारावर महर्षी उपमन्यू हे तपश्चर्या करत होते. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात की उपमन्यू, तुम्ही महान ज्ञानी आहात. शैवांमध्ये श्रेष्ठ असे तुम्ही आहात. मी पुत्रप्राप्तीसाठी शिवजींचे तप करण्यासाठी इथं आलो आहे. तरी त्यांचा महिमा तुम्ही मला सांगा. त्यावेळी उपमन्यू म्हणतात की श्रीकृष्ण, तपश्चर्या करत असताना मला शिवजी आणि त्यांच्या परिवाराचे, त्यांच्या शस्त्रांचे, विष्णू आदी देवांचे दर्शन झाले. मला जे काही स्वरूप दिसले ते मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण विश्वाला एका क्षणात भस्मसात करतील असे त्यांचे अगाध असे सामर्थ्य आहे. त्यांच्याकडे प्रभावी असे अस्त्र आहे. त्यांचे त्रिशूळ सर्वात प्रसिद्ध असे आहे. ते शत्रूंचा नाश करणारे आहेत. त्या शस्त्राने आजपर्यंत अनेक दैत्यांना ठार केले आहेत. त्यांच्या हातातील परशु देखील भयंकर संहारक आहे. शिवजींच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असून ते अतिशय शक्तिशाली आहेत आणि त्यांच्या हाती वज्र देखील आहे. भात्यासई पिनाक नावाचे धनुष्य देखील त्यांच्याकडे आहे. शक्ती, खडक, पाश, अंकुश, गदा आणि अस्त्रे आहेत. मला शिवजींचे दर्शन झाले तेव्हा माझे पिता ब्रह्मदेव उजव्या बाजूला होते आणि डाव्या बाजूला शंख, चक्र, गदा धारण करणारे हे विष्णू होते. स्वयंभू, मनु, भृगु इत्यादी ऋषी, इंद्रादी देव हे देखील त्यांच्या समवेत होते. तेजपुंज पार्वती देखील होती. कार्तिक स्वामी होते. शिवजींच्या पुढे नंदी उपस्थित होता. भूतगणांचा समुदाय आणि चंडिकादी माता येथे होत्या. त्या सर्वांनी शिवजींना नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी त्यांनी त्यांची स्तुती केली. त्यावेळी भगवान शिव म्हणाले की हे भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला हवा तो तू वर मागून घे. त्यावेळी मी त्यांना प्रणाम केलं आणि म्हणालो की मला त्रिकाल ज्ञानी करा. त्यावेळी शिव म्हणाले की उपमन्यू, तू ऐश्वर्य संपन्न होशील. तुझे सर्व मनोरथ देखील पूर्ण होतील. अशा प्रकारे भक्ती मुक्ती देणाऱ्या शिवजींना त्यांच्या परिवारासह मी पाहिले, म्हणून मी स्वतःला खूप धन्य समजतो. शिवजी हे सृष्टीचे पालन, पोषण आणि रक्षण करणारे आहे. ते सर्व भूतांचा आत्मा आहे. ते नित्य कल्याणकारी आहे. म्हणून तुम्ही पुत्र प्राप्तीसाठी शिवजींची आराधना करा. त्यावेळी श्रीकृष्णांनी उपमन्यूचे बोलणे ऐकले. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मनात शिवांबद्दल भक्तिभाव निर्माण झाला आणि त्यावेळी ते श्रीकृष्ण म्हणाले की शिवजींची उपासना करून कोणी कोणी आपल्या इच्छा पूर्ण करून घेतल्या ते मला सांगा, असे ते उपमन्यूला विनंती करतात. आणि उपमन्यू म्हणतो की वैकल्य मुनींनी शिवजींची आराधना करून श्रेष्ठ असे ज्ञान प्राप्त करून घेतले. त्यामुळे वेदांची संहिता, पुराणांची रचना केली गेली. अनुसयेने 300 वर्ष तप केले. त्यामुळे तिच्या पोटी दत्तात्रयांचा अवतार झाला. गोपिका पुत्र श्रीकराने शिवजींचे मोक्ष प्राप्त करून घेतला. शिवजींच्या अनुग्रहामुळे सीमंतनीला उत्तम सौभाग्य देखील प्राप्त झाले. विश्मर्षण राजा प्रारंभी दृष्ट होता, परंतु तो शिवभक्तीमुळे त्याला परमगती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे शबर आणि त्यांची पत्नी यांना शिवपूजा करून उत्तम लोक प्राप्त झाला. सौमिनी नावाच्या एका स्त्रीकडून शिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्री उपोषण करून सर्व पापे नाहीशी झाली. दुर्वासांनी शिवभक्ती केली, त्यामुळे त्यांच्या हातून सर्वत्र शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार झाला. विश्वामित्रांनी शिवप्रभूंची आराधना करून प्रतिसृष्टी ही निर्माण केली, तर क्षत्रिय असूनही ते ब्रह्मश्रीर झाले. शिवजींच्या कृपेने मार्कंडेय मुनी चिरंजीव झाले. बलीचा पुत्र जितेंद्रिय झाला. विष्णू, शक्ती, दधीची, परशुराम, कनाद, भार्गव, गौतम हे देखील महाज्ञानी झाले. शाकल्य ऋषी शिवभक्तीत महान झाले. भगवान शंकर आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव हे करतातच.
उपमन्यूच्या तोंडातून शिवमहिमा ऐकून श्रीकृष्णांनी उपमन्यूची प्रशंसा केली आणि त्यावेळी उपमन्यू श्रीकृष्णांना म्हणतात की पुरुषोत्तमा, तुम्ही सर्व देवांना पूजनीय आहात. तुम्हाला तरी देखील मी शिवमंत्र सांगतो. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यावेळी श्रीकृष्ण शिवांची आराधना करू लागले आणि महादेव उमासहित श्रीकृष्णांच्या समोर प्रकट झाले. श्रीकृष्णांनी अनेक स्तोत्रांनी शिवांची स्तुती केली. त्यावेळी शिव म्हणाले की तुम्हाला कुठला वर हवा आहे? त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले की माझी शिव आराधना सदैव राहू दे. मला सर्वत्र यश मिळू द्या. शिवजींनी तथास्तु म्हटले आणि श्रीकृष्णाला वरदान दिले. पार्वतीने देखील श्रीकृष्णांना वरदान दिले. उपमन्यू ऋषींची भेट घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला परत गेले. शिवजींचा महिमा हा अतिशय अगाध आहे. प्रभू रामचंद्रांनी पर्वतावर तपस्या करून शिवजींची कृपा संपादन केली. परशुरामांनी देखील शिवजींची आराधना केली आणि अनेक ऋषी मुनी यांना शिवजींची आराधना करून अनेक वर प्राप्त करून घेतले. तूच शिवजींचा महिमा सांगताना सांगतात की भगवान शंकर हे सर्वांचे स्वामी आहेत, सर्वांचे देव आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे. संपूर्ण विश्वाला ते अंतर्बाह्य व्यापून आहेत. ब्रह्मा विष्णू रुद्र ही कारणात परत्वे निर्माण करणारी झालेली रूपे आहेत. प्रत्येक प्राणी मात्रांचा ते आत्मा आहेत. सर्व देवदेवतांचे ते गुरु आहेत. परावाणीच्या पलीकडचे ते आहेत. त्यांची परमदिव्य माया संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. देव दैत्य आणि मनुष्यासहित सर्व जग तिच्या अधीन आहे. शिवजींच्या मायेमुळे ती सर्वांना मोहित करते. पुरातन काळापासून अनेक उदाहरणे पाहण्यासाठी मिळतात की मायेमुळेच विश्वामित्रांची तपस्या ही मेनकाने भंग केली. असा हा शिवमायेचा अघात महिमा आहे. जो कोणी शिवजींना सर्वर्थाने शरण जातो तो मायाच्या पलीकडे जातो. कोणते वाईट कर्म केल्यामुळे माणूस नरकाला जातो? तर व्यासजी म्हणतात की पाप परायण लोक नरकात जातात. परस्त्रीची इच्छा, परधन घेण्याची इच्छा, दुसऱ्यांचे अहित चिंतने आणि वाईट कर्माचा विचार करणे ही 4 प्रकारची मानसिक पापकर्मे आहे. विसंगत बोलणे, खोटे बोलणे, अप्रिय बोलणे आणि चुगली करणे ही 4 वाचिक पापकर्म आहे. भक्षण करणे, हिंसा करणे, छोटे कार्य करणे, दुसऱ्यांच्या वस्तू चोरणे ही 4 शारीरिक पाप कर्म आहेत. त्याचप्रमाणे साधू संतांची निंदा करणे, इतरांची निंदा करणे, यज्ञामध्ये व्यत्यय आणणे ही वाईट कर्मे केले असतात ते नरकात जातात. जो आपल्या इच्छाप्रमाणे वाटेल तसे वागतो, आपली कामे तत्परतेने करतो, पण देवाची अथवा सद्गुरूंची पूजा करत नाही, शिवभक्तांचा द्वेष करतो, काळ वेळ आपल्या बोलण्याचा परिणाम व स्थान यांचा विचार न करता काहीही बोलतो, सत्याने वागत नाही, सत्य बोलत नाही किंवा सेवा करत नाही, आपल्या स्त्रीचा, पुत्राचा तो तिरस्कार व अपमान करतो, तो महापापी आहे. ब्रह्महत्या करणारा, अंमली पदार्थाचे सेवन करणारा, वाईट कर्माला साथ देणाऱ्या माणसाला भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात. गुरु, ब्राह्मण आणि गाय यांना संकटात टाकणे, दुसऱ्यांवर अन्याय करून द्रव्य मिळवणे, निरपराध लोकांचा वध करणे ही अतिशय महापातके आहेत. जशी काही महापातके आहेत तशी उपपातके देखील आहेत. ती म्हणजे दुसऱ्यांचे द्रव्य हरण करणे, अति अभिमान धरणे, अति क्रोध करणे, नास्तिकेचा प्रचार करणे, वेदबाह्य धर्मबाह्य आचरण करणे, दुसऱ्याचे उपकार न जाणणे, विषयाची आसक्ती असणे, सज्जनांची ईर्ष्या करणे आणि द्वेष करणे, परस्त्रीचा विचार करणे, आश्रमातील लोकांना त्रास देणे, इतरांचे धान्य व पशु चोरणे, जल अपवित्र करणे, स्त्रियांच्या अधीन राहणे, स्त्रियांचे रक्षण करणे, राजाची पाठीमागे निंदा करणे, देवयज्ञ, पितृयज्ञ यांचा त्याग करणे, स्वधर्माने न वागणे, दुराचार करणे, नास्तिक होणे, नेहमी खोटं बोलणे, पंक्तीभेद करणे ही सर्व उपपातके आहेत. प्रमाणे अधिकारांचा दुरुपयोग करणे, संन्यास घेऊन घरात राहणे, शिवप्रतिमेचा भंग करणे, पशुची काळजी न घेणे, निरपराध्याला शिक्षा करणे, साधूला चोर आणि चोराला साधू समजणे, राजा असूनही प्रजेची काळजी न घेणे,
तसेच विविध प्रकारच्या वस्तू चोरणे, अन्यायाने व्यवहार करणे, गुप्तपणे पापकर्म करणे असे वागणाऱ्यास नरक प्राप्त होत असतो. मनुष्य हा 4 प्रकारच्या पापांनी यमलोकी जात असतो. कर्म करताना प्रत्येक कर्म हे अत्यंत विचारपूर्वक केले पाहिजे. यमाचे आज्ञाधारक दूत अतिशय भयानक आणि कठोर असतात. ते पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देतात. त्यावेळी भयभीत झालेल्या पराधीन असा माणूस आपली वाईट कर्म आठवून सारखा रडत असतो. त्यावेळी तो मोठ्याने आक्रोश करत असतो आणि त्यावेळी यमदूत मात्र तिकडे लक्ष देत नाही. मनुष्याला प्राप्त होणाऱ्या यातना या त्याच्या वाईट कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून ह्या असतात. जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ हे मिळत असते. पापी माणसाला खाली डोके आणि वर पाय बांधून आपटत नेले जाते. त्यांना साखळीने बांधून ठेवले जाते. पोटावर प्रहार केले जातात. कोणाला गळफास लावून ओढत नेले जाते, तर कोणाला जिभेमध्ये अंकुश अडकवून ओढत नेले जाते. त्या पाप्यांचे शरीर विदीर्ण केले जाते. लोखंडी दांड्याने त्याला वारंवार मारले जाते. पापी माणसे तहान-भुकेने व्याकुळ होतात. तरी देखील दृष्ट निर्दयी लोक विविध प्रकारच्या यातना सोसून त्या मार्गाने यमलोकी हे जातात. विक्राळ शरीर असणारा यम पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देत असतो. यमाच्या हातामध्ये अनेक प्रकारची अस्त्रे असतात. त्याच्या साहाय्याने तो पापी लोकांचा विविध प्रकारे छळ करत असतो. पापी लोकांना कोणत्याही प्रकारची दया ही दाखवली जात नाही. अशा प्रकारे यमलोकाचा मार्ग हा अतिशय दुस्तर असा आहे. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.